मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत बोटनेकमध्ये आपण बॅकनेकची डिझाईन रेडी करणार आहोत। खूप छान असा बॅकनेक रेडी होणार आहे आपला, बघू शकता। आता मी हा कट करून घेते आणि मेन कापडावर आपण नंतर कट करणार आहोत। आधी अस्तरवर कट करू आणि मग मेन कापडावर। हा झाला खालचा गळा आणि हा आहे वरचा। असा आपला बॅकनेक रेडी होणार आहे। आता साईडचा जेवढा भाग उरला आहे ना, त्याचं पूर्ण व्यवस्थित अस्तर असं फिनिशिंगमध्ये जॉईन करून घ्यायचं। आता मी हे सर्व जॉईन करून घेतलंय। साईडचं कापड पूर्ण कट करून घेणार आहे। आता आपण बॅकची पट्टी जॉईन करून घेणार आहोत। साईडला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे व्यवस्थित। फिनिशिंगमध्ये पट्टी जॉईन करून घेऊ आणि पायपिंग पण जॉईन करून घेऊ। म्हणजे पायपिंग करणारच नाही मी इथे, कारण की फक्त एक पट्टी लावणार आहे आणि ती फोल्ड करून टिप टाकणार आहे, कारण की मला वरून त्याच्यावर लेस लावायची आहे म्हणून। आणि जो भाग आहे ना गोल पायपिंग पट्टीचा, तिथे आपण गोल असताना तिथं कट मारायचे, म्हणजे आपलं पट्टी व्यवस्थित बसते फिनिशिंगमध्ये। खूप छान असा हा बॅकनेक येणार आहे। बोटनेकमध्ये थोडंसं नवीन शिकणाऱ्यांना अडचण येते, पण काही एवढं अवघड नाही आहे। खूप छान, खूप इझी आहे हा गळा बनवण्यासाठी। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण ही लेस आणलेली आहे एक गोल्डनमध्ये झुमकेवाली, ती लेस आपण इथे लावणार आहोत। खरं तर मला ह्या ब्लाऊजचा कस्टमरनी स्क्रीनशॉट पाठवलेला आहे, त्या स्क्रीनशॉटनुसार मी हा ब्लाऊज रेडी करणार आहे। व्यवस्थित असं फिटिंगमध्ये आपण ती लेस लावून घ्यायची आहे। बघू शकता लेस लावल्यानंतर किती छान लुक दिसतोय त्याचा। आणि वरून आपण त्याला एक डायमंडची लेस घेतलेली आहे, अर्धा पाऊण इंचाची, तर ती आपण इथे लावणार आहोत, कारण की थोडंसं गळ्याला पण व्यवस्थित असं शो येईल ना, म्हणून मी ती जाड लेस लावलेली आहे। आणि लेस लावताना थोडा त्रास होतोय, कारण की डायमंड असल्यामुळे ते डायमंड सुईच्या टोकामध्ये येतात, म्हणून आपण हळूहळू लेस लावत आहोत। पूर्ण गळ्याला कवर करून आपण ही लेस लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला डबल टिप पण टाकून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, खूप अवघड असतं ब्लाऊज शिवणं, पण आपल्याला वाटतं खूप अवघड आहे, मला जमणार नाही, पण असं काही नाही आहे। प्रयत्न केला तर सगळं होतं, फक्त प्रयत्न सोडायचे नाही, सगळं व्यवस्थित होतं मग। खूप छान असा माझा बॅकनेक रेडी झाला आहे, बघू शकता। आणि आता मी साईडला टक्स टाकून घेणार आहे। पूर्ण टक्स टाकून घेऊ आपण आता मी टक्स टाकून घेतले आणि बॅकला लेस पण पूर्ण लावून घेतली आहे आणि डबल टिप पण टाकून घेतली आहे। आता मी इथे गोल भाग आहे तिथं पण डायमंडची लेस लावून घेणार आहे। बघू शकता तुम्ही किती छान लुक आला आहे ब्लाऊजचा।
बॅकनेक आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.